काम झाली का? अगं आये झालं सगळं खडं कांदून, पण खड्यात मातीच लई पडली अगं. माती पडली खड्यात? थांब बघतेच. अरे देवा, किती माती पडली रे बाबा. त्या जीसीबी वाल्याने किती माती ठुली रे माझ्या लेका. आय ती काय सगळीच माती बसत नसते ते खोऱ्यात, थोडंफार खा राहतच असतंय आणि त्यात काढावं लागन. किती मोठं खड आहेत, मला तर लय टेन्शन आले त्या खड्याचं. काट बी किती मोठं आहे बघ की. इथं त्या बाबळीचं काट पडल्या तर पायात हे खोत्यात म्हणून आधी काट काढायला लागली बघ. अरे माझ्या लेका 2-3 दिवस येऊन काय गप्पात मारत होता काय? काट काढायचं कळलं नाही काय बसल्या बसल्या? आले आले झालं कुचकन पाचकं बोलायला सुरू करणं तर काय नाही, पण बोलणं लय असतं. अगं आय मोठं मोठं काढल्यात ग, बारीक बारीक राहिल्यात. ती काल एक जणाच्या पायात काटा घुसला म्हणून ती बी काढायला लागलोय. असे बारक्या बारक्या दिसत नव्हते, मोठ्या मोठ्या फानगड्या काढल्या की मी पडलेल्या. अरे माझ्या लेका, तुम्ही काय करा, या सगळ्या खड्ड्यातली सगळी पटापटा माती काढा, म्हणजे उद्या पीसीसी करायला येतंय. अच्छा. अगं आय ती काय थोडं खड आहेत वय ग घरी माती काढायला, आणि त्याच्यात 5-5, 6-6 पाट्या माती आहे. ती घरी नसती जमत, गडी लावावं लागल. ओ सासूबाई, मी काय ती खड्यात उतरून माती बिती काढणार नाही. आणि माझा जन्म पुण्यात झालेला आहे. उगा माझ्या आईबापाने तुमच्या पोराला दिली गावाकडे राहतात म्हणून. मी काय माती बिती काढणार आहे, मला काही येत नाही तसलं काढ. तुमची तुम्ही गडी लावून काढून घ्या. अच्छा. एवढ्याशाच खड्ड्याला गडी लावायचं काय? एवढंच खड्डे आहेत, काढ की नवरा बायको. आधी आम्ही खोरा पाट्या घेऊन 1200 टाकले ती, आणि तू लय हाया आळशी. 4 खड्ड्यातली माती काढायला तुला जमना झालंय. इकडं माझा लेक आणि तू इकडं, काढा की दोघं मिळून मिळून. अगं आय ती काय एक खडा नाही ग, लय मोठं खडा आहे. तर तू म्हणते की गडी लावायचा नाही काय नाही, एवढं मोठं जमत नसतंय ग. आणि मी कंपनीत कामाला जातो, असली काम असतात का कंपनीत. आणि मी जर एका दिवशी सगळं केलं, काय म्हणते त्याला, हिसका बिस्का बसला तर कुठल्या भावात पडन. आपण काय करू, गडी लावू. अरे गडीला पैसे किती द्यावे लागतात? काय 150 रुपयाला खडा आहे, काहीतरी 2-2.5 हजार रुपये होते. तर ओ सासूबाई, हे असलं काम आहे ना, मला काय जमणार नाही. गडी लावा नाही तर काय बी कर. आता तुम्ही दोघं जण मिळून करा, मला काय सांगू ना, मी नसती करत. बघ बघ किती लाडावून ठुली तुझी बायको. 4 खड्ड्याला सुद्धा नको म्हणायला लागली. आम्ही आधी खोरा पाट्या घेऊन मोठं मोठं खड्डा खाल्ल्या. अगं आई तुझा काळ यागळा होता. तुझ्या टायमाला माणसं अशी हायब्रिड सारखी नव्हती, गावरान मजबूत होती ग. आणि आजकालच्याला आम्हाला बी काम होत नाहीत. आणि माझी बायको तर पुण्यातली ग, आणि तिला असं खड्यातलं काढायला लागल्यावर आजारी बिजारी पडल्यावर कुठल्या भावात जाईल ग. अच्छा. कशी बायकोची माया येते, किती लाडावून ठुली. तिच्याच बाजूने बोल तू. अगं आय नसतंय होत ही. आम्ही जर दोघांनी घरी केलं ना तर आजारी पडू, आणि जे आपण गाड्याला पैसे देतो का, ती पैसे दवाखान्यात घालावं लागतात. तू शांत बस बरं, ताना कर जाऊ नको ग. आणि तुमचं कसं, तुमचं वय होतं तेव्हा तेव्हा तुम्ही काम करत होता, चांगलं खायला होतं. आजकालची सगळे हायब्रिड खायला बी नीट मिळत नाही. शांत बस, नाही तर घरी जा बरं तू. नुसता हाय बायकोचा बैल. घरी लाडावून ठुली नुसती बायको. म्हणलं खड्ड्यातली माती काढ 2 जण, तर नको म्हणते ती. घाला इथं बस काहीतरी करत, नाही पैसे घालवा नाहीतर काहीतरी करा. मी चालले. मी आले तर कुरकुर करता. करायला तर नको वाटते ती, किती बी पैसे घालते ते बांधकामाला.